सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता उमा आणि शिवनाथ दोघे जण सामूहिक विवाह सोहळ्यासाठी मंदिरामध्ये आलेले असतात नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी. आणि त्यानंतर कार्यक्रमाचे जे आयोजक असतात ते म्हणतात की शिवनाथ साहेब आणि उमा मॅडम, तुम्ही दोघांनी आता इथे असलेल्या नवविवाहित जोडप्यांना तुम्ही आशीर्वाद द्यायचा आणि हे गिफ्ट हॅम्परसुद्धा द्यायचं, कळलं का? तेव्हा इथे शिवनाथ आणि उमा दोघे आता तयार होतात गिफ्ट हॅम्पर द्यायला आणि त्यांना आशीर्वादसुद्धा. त्यानंतर इथे चेहरा लपवून श्रीधर आणि पिहू दोघेजण उभे राहिलेले असतात. श्रीधर म्हणतो, अगं ये पिहू, अगं चेहरा व्यवस्थित कवर कर ना, दिसायला नकोय त्या लोकांना, कळलं ना तुला? तेव्हा पिहू आपल्या हाताने चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर दोघेजण त्या जोडप्यांच्या मागे मागे चालत आता जात असतात. तेवढ्यातच इथे आता राघवने श्रीधरचा चेहरा लपवण्याची एक युक्ती शोधून काढलेली असते. राघव फुलांपासून इथे आता राघवने चेहरा कव्हर करण्यासाठी मुंडावळ्या तयार केलेल्या असतात, ज्याच्यामुळे श्रीधरचा चेहरा त्याच्यामध्ये कव्हर होईल. राघव म्हणत असतो, चला आता एकदा का चेहऱ्याला हे बांधलं की श्रीधरला आप्पा आणि आई दोघांचा पण आशीर्वाद घेता येईल. त्यानंतर राघव येतो आणि म्हणतो, हे बघ श्रीधर, तुझ्यासाठी मी काय घेऊन आलो आहे. तेव्हा तो म्हणतो, बाप रे, हे काय आणलेस? हे काय आणलेस तू? हे काय करायचं आहे मी? तो म्हणतो, काय करायचं काय? अरे चेहरा लपवायचा याच्यामध्ये, आप्पा आणि आईंना तुझा चेहरा दिसणार नाही. हे घे, चेहऱ्याला लाव. तो म्हणतो, बरं ठीक आहे, माझं तर याच्यामध्ये होऊन जाईल. आणि पिहूचं काय? पिहू कसा तिचा चेहरा कवर करेल? ती म्हणते, श्री, माझी काळजी तू करू नको, मी करेन बरोबर मॅनेज. तोपर्यंत इथे आता शिवनाथ आणि उमा दोघेजणं तिथे आलेल्या नवीन जोडप्यांना आशीर्वाद देतात. त्यांना म्हणतात की सुखाने संसार करा. इथे आता सासरी जाणार आहात, तिथल्या लोकांना जपा, त्यांना माया द्या, असं बोलण्याचं कामसुद्धा उमा हे करत असते. तेव्हा इथे पिहूने आपला चेहरा पदराच्या आड कव्हर केल्यानंतर इथे आता पिहू म्हणत असते, बघितलंस, आता दिसतोय माझा चेहरा? श्रीधर म्हणतो, अगं नाही गं माझे राणी, नाही, किती मस्त आयडिया केलीस तू. तेव्हा राघव म्हणतो, बघितलंस ना तू श्रीधर, मी म्हणालो होतो ना तुला, तू आयुष्यात पहिल्यांदा एक चांगलं काम केलेस. ते काम म्हणजे माझ्या वहिनीला पटवलेस. खूपच हुशार आहे ती. तेव्हा अशा रीतीने चेहरा कव्हर करून श्रीधर आणि पिहू दोघेजण शिवनाथ आणि उमा या दोघांचा आशीर्वाद घेणार असतात. त्यानंतर राघव म्हणतो, आता तुम्ही दोघांनी एक काम करायचं, पटापट आप्पा आणि आईचा आशीर्वाद घ्यायचा, ते हॅम्पर घ्यायचं आणि लवकर बाहेर यायचं. मी गाडीजवळ तुमची वाट बघतोय, कळलं ना? लवकर या. तेव्हा इथे जी आता पद्मा आहे ना, ती फोनवरती बोलत असते. त्या शिवनाथची आज मी वाट लावणार. ते दोघेजण इथे मुलामुलींना आशीर्वाद द्यायला आलेत ना. आता जेव्हा स्वतःच्या मुलाच्या लग्नाबद्दल कळेल तेव्हा किती धक्का बसेल ना त्या शिवनाथला. आता सगळ्यांसमोर मान कशी खाली घालायला लावते बघच आता. त्यानंतर इथे राघव बाहेर जात असतो. तेव्हा रुद्र म्हणतो, अरे भावा, अरे कुठं चाललास तू? अरे थांब की जरा, आता सगळ्या गोष्टी तर व्यवस्थित घडून आल्या. आता तुझ्या आप्पा आणि आईने तुझ्या भावाला आणि वहिनीला आशीर्वाद देऊ दे. तो म्हणतो, तुला कसं कळलं? तू काय करतोयस इथं? तेव्हा इथे रुद्र म्हणतो, अरे तुझ्या डोक्यात जेव्हा इथे श्रीधरचं लग्न लावण्याचा निर्णय आला ना, तुझ्या डोक्यात विचार आला आणि तेव्हाच बरोबर आम्ही सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं. कळलं का तुला? अरे प्रत्येक गोष्ट भावा योगायोग नसते, काही गोष्टी घडून आणलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण बरोबर अडकलात, बरोबर ना? आता थांब थोडा वेळ, इथं जो काही तमाशा होईल ना तो पण जरा बघून जा, थोडा वेळच लागेल आता. तेव्हा इथे पिहू आणि इथे श्रीधर दोघेही खूपच जास्त घाबरत असतात. त्यांना भीती वाटत असते, कारण समोर त्यांचे सासू सासरे असतात. त्यांनी जर आपल्याला बघितलं तर सगळ्यांसमोर उगाच तमाशा होईल, त्यांची पण इज्जत जाईल, आम्हालासुद्धा वाईट वाटेल. त्यामुळे इथे श्रीधर आणि पिहू दोघेही खूपच जास्त घाबरत असतात. ते दोघेजण हळूहळू येतात, आपल्या आप्पा आणि आईसमोर येऊन उभे राहतात आणि त्यानंतरला
त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वागतात. तेव्हा दोघेही पूर्णपणे त्याआधी उमाच्या पायाला हात लावतात आणि त्यानंतर उमा म्हणत असते की तुम्ही दोघेही सुखात राहा, सुखाने संसार करा, नांदा सौख्य भरे. त्यानंतर इथे दोघांनी आशीर्वाद दिलेला असतो. त्यानंतर श्रीधरच्या इथे पायाला हात लावतात. त्याचासुद्धा दोघेजण खूपच छान आशीर्वाद घेतात. तेव्हा इथे आता उमा म्हणत असते, हे बघ, माहेरातून तू सासरी संस्कारांची शिदोरी घेऊन जाणार आहेस. ती बाळा तशीच ठेवायची, सुखाने संसार करायचा, सगळ्यांचा आदर करायचा. त्यानंतर इथे आता शिवनाथ श्रीधरला इथे आशीर्वाद देतो, त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो. तेव्हा श्रीधर प्रेमाने आपल्या आप्पांच्या हातावरून हात फिरवतो. त्यानंतर इथे राघव म्हणत असतो, काय करण्याचा प्रयत्न केलायस तू? काय करणार काय आहेस तू? तेव्हा इथे रुद्र म्हणतो, अरे थांब, मी काही नाही करणार. ते बघ तिकडे बघ कोण आले. तेव्हा त्या ठिकाणी आता राघवचं लक्ष जातं, तर तिथे पद्मा आलेली असते भास्कर बरोबर. तेव्हा इथे आता रुद्रप्रताप म्हणत असतो, बघितलंस ना काय चाललंय ते? हे सगळं आम्हीच घडवून आणलंय आणि आता इथे खूप मोठा बॉम्ब फुटणार आहे. अरे बाबा, आतापर्यंत सगळं काही शांतपणे सुरू होतं, पण आता तिकडे बघ, तिकडे आता वादविवाद पुन्हा एकदा सुरू होणार. त्यानंतर पद्मा त्या ठिकाणी येते आणि म्हणते, काय लग्नाची इथे सगळी तयारी झाली, सगळ्यांचे लग्न पारसुद्धा पडले आणि आयोजक काय हो, आम्हाला साधं इथे तुम्ही बोलावलंसुद्धा नाही. दरवर्षी हा मान तर आमचा असतो ना. तेव्हा भास्कर म्हणतो, काय हो आयोजक, अहो दरवेळेला माझ्या पद्माताईला फोन करून इथे बोलवत असता तुम्ही आणि या वेळेला आम्हाला फोन नंतर आला, शेवटला ते पण. आणि काय, कुणाला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं? या शिवनाथला? अरे या शिवनाथला बोलवायची काय गरज काय होती? तुम्हाला याबद्दल काही माहितीच नाही आहे का? तेव्हा इथे आता शिवनाथला बोलवल्यामुळे भास्कर त्याच्यावरती सुद्धा टिप्पणी करत असतो. तो म्हणत असतो, अहो आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही कुणाला बोलवताय, कुणाला नाही, त्याचं खानदान काय, निदान त्या गोष्टीचा तरी थोडा विचार करायचा होता. तेव्हा उमा म्हणत असते, भास्कर दादा, अरे काय आहे तुझं? अरे वेळ काय, प्रसंग काय, जरा याचं तरी भान ठेवा. जिथे जाता तिथे जुन्या गोष्टी उकरून काढल्याच पाहिजे का? जरा दुसऱ्यांच्या कार्यक्रमात आलोय, त्याचं भान ठेवायला नको का? तेव्हा इथे पद्मा म्हणत असते, बरं बरं बाबा, ठीक आहे. काय रे भास्कर, अरे बाबा वेळेचं त्याचबरोबर परिस्थितीचं भान आपण सुद्धा ठेवलं पाहिजे. बरं ते जाऊ दे, आता आम्ही पण इथे आलो आहे, मग जमीन जोडप्यांना आशीर्वाद द्यायला पाहिजे की नाही? नवीन जोडप्यांना आशीर्वाद तर दिला पाहिजेच ना. बाबांनो थांबा रे, अरे कुठे जात आहे घाईघाईने? त्यांचा आशीर्वाद घेतला, आता आमचाही आशीर्वाद घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे चेहरा लपून का जात आहे? इथे एवढे कपल आहेत, कुणी चेहरा लपवलेला नाही आहे, मग तुम्ही दोघं जण चेहरा लपून असे का जाताय रे? चला हे चेहऱ्यावरचं घुंगड बाजूला करा. बाबा तू पण हे सगळ्या मुंडवल्या वगैरे बाजूला कर. राघव खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. हे सगळं पद्मा मुद्दामून करते ही गोष्ट त्याला समजलेली असते. तो म्हणतो, काही झालं तरी या दोघांना इथून गायब केलं पाहिजे. तेव्हा पिहू लगेच हिंदीमध्ये भैया टाईप बोलायला सुरुवात करते. ती म्हणते, नहीं नहीं, हम घूंघट बाजू नहीं कर सकते. हमारे इसमें हम घूंघट बाजू तभी करते हैं जब घर जाते हैं रीति रिवाजों के साथ. अभी हम घूंघट कैसे बाजू करें? तेव्हा इथे आता खूपच जास्त बरं वाटतं ते म्हणजे श्रीधरला, की पिहूने अगदी व्यवस्थितरित्या बाजू आता सांभाळून घेतलेली असते. तेव्हा इथे पद्मा म्हणते, हो का, घुंगड बाजू नाही करू शकत का? का बरं? बाबा तू कर ना हे बाजूला. ती म्हणते, नाही नाही, वो भी नहीं कर सकते, हमारे इसमें रिवाज है. तेव्हा ती म्हणते, बरं बाबा ठीक आहे, तुला आता हे बाजूला करता येणार नाही आहे, पण आता आमच्यामध्ये सुद्धा सुनमुख बघण्याचा कार्यक्रम असतोच की, मग सुनमुखसाठी तरी हा पदर तू बाजूला कर. हवं तर मी तुला गिफ्ट देते गं, पण पदर बाजूला झालाच पाहिजे. तेव्हा इथे उमा म्हणत असते, पद्मताई एवढी का जबरदस्ती करते या लोकांना पदर बाजू करायला? त्यांच्यामध्ये असेल काही रीतिरिवाज. तेवढ्यातच राघव तिथे आता डेकोरेशनसाठी एक काहीतरी उभं केलेलं असतं खांबासारखं, ते पाडतो. धक्का देऊन ते जोरात पाडतो, जेणेकरून सगळे लोक पळापळ करतील आणि इथे राघव आणि त्याच्याबरोबर श्रीधर आणि पिहूला पळता येईल.
त्यानंतर इथे पिहूचे वडील म्हणतात, अहो आपली पिहू आहे तरी कुठे? फोन करून विचारा त्याला. मेकअप करायला गेले की प्लॅस्टिक सर्जरी म्हणून इतका उशीर होतोय तिला. ती म्हणते, थांबा हा मी फोन करते. त्यानंतर पिहू आणि श्री गाडीमध्ये येऊन बसलेले असतात. तेव्हा राघव लगेचच तिथून गाडी काढतो. तेव्हा तो म्हणतो, चला आता तिथून वाचलो, आता आपल्याला कुठे जायचं आहे? तेव्हा पिहू म्हणते की आता कुठे जायचं भाऊजी ते सांगा. तेव्हा तो म्हणतो, तोच विचार करतोय मी आता. तेवढ्यातच तिच्या आईचा फोन आलेला असतो. तिची आई म्हणते, पिहू बाळा अगं कुठे आहेस तू? संध्याकाळ झाली, त्या लोकांचा येण्याचा वेळ झाला, ये बाळा लवकर घरी, सगळेजण वाट बघतोय आम्ही. तेव्हा ती म्हणते, हो मम्मी, अगं आलेच मी आलेच, झाले समद, पैसे देते आणि येते आता घरी. ती म्हणते, हो या लवकर आता. आणि त्यानंतर तिची मम्मी तिच्यावरती वैतागलेली असते की एवढा उशीर का तुला? पण त्यानंतर राघव म्हणत असतो, आता घरला जायला लागल, दुसरा आपल्याकडे कुठला पर्याय नाही, घरी जाऊया. तेव्हा इथे पिहू म्हणते, बरोबर आहे, घरी जाऊन आपण स्वतःहून सांगितलेलंच बरं. कारण कसं आहे, दुसरीकडून जर कुठून कळलं ना तर आपल्या माणसांना अजूनच राग येतो. त्यापेक्षा जे व्हायचं ते होऊ दे. आता लग्न तर झाले ना, आपण स्वतःहूनच जाऊया आणि तिथे जाऊन सगळं काही सांगूया. काय वाटतं तुम्हाला भाऊजी? तेव्हा राघव म्हणतो, बरोबर बोलतेस तू वहिनी, चल घरी जाऊया. पण त्याआधी घरी फोन करून बघतो की वातावरण काय आहे ते, त्यानंतरच आपण निघू. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता उमा आणि शिवनाथ दोघेजण बाईकवरून घरी आलेले असतात. तेव्हा मामा म्हणतात, हे काय, कुठे गेला, कुठे होतात तुम्ही या वेळेला सामूहिक विवाह सोहळ्याला? तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, हो आम्हाला अचानकपणे आमंत्रण आलं सामूहिक विवाह सोहळ्याचं, त्यामुळे आम्हाला जावं लागलं, आशीर्वाद दिला आणि आलो. तेव्हा इथे बंटी म्हणतो, काय गं ताई तिथे काय झालं? तेव्हा त्या ठिकाणी जे काही घडलं ते आता उमाला आठवतं. उमा म्हणते, काही नाही रे बंटे, नेहमीप्रमाणे आपली पद्माताई, तिच्याबरोबर थोडासा वाद झाला एवढंच. तो म्हणतो, ही पद्माताई पण ना जिथे जाते तिथे भांडण उकरून काढते, सवयच झाली तिला. तेव्हा उमा म्हणते, जाऊ दे रे बंटी, असं नाही बोलायचं. तो म्हणतो, काही चुकीचं बोलत नाही आहे, मी बरोबरच बोलतोय. त्यानंतर उमा म्हणते, बरं मी आहे, घरात आहे. त्यानंतर राघव फोन करतो आणि म्हणतो, माय डिअर बंटी मामा, काय रे कुठे आहेस तू? तेव्हा तो म्हणतो, कुठे आहे म्हणजे काय, मी घरीच आहे. पण काय रे तुम्ही कुठे आहात रे, सकाळपासून गायब झालाय, सगळं काही ठीक आहे ना? तो म्हणतो, म्हणजे? तो म्हणतो, काय गडबड करून ठेवली आहे ना ती सांगा आधी, मला समज काही माहिती आहे, तुम्ही काय गडबड केली आहे ती सांग. तो म्हणतो, मामा अरे तुला कसं कळलं? आणि इथे राघव आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. त्याने आता खूपच जास्त एक्सायटेड होऊन श्रीधरचं लग्न लावून दिलेलं असतं. पण इथे आता त्याचे परिणाम खूपच वाईट झालेले असतात. ही गोष्ट आता घरच्या लोकांना कळलेली असते. पुढील भागामध्ये श्रीधर आणि पिहू दोघेही जण एकमेकांचा हात पकडून लग्नाच्या कपड्यांमध्येच येऊन आता उभे राहिलेले असतात. तेव्हा शिवनाथ त्याचबरोबर उमा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. वेदा जोर जोरात ओरडायला लागते, आई आप्पा लवकर इकडे या, बाहेर या सगळेजण धावत पळत येतात. तेव्हा इथे राघव म्हणतो, आई आप्पा आम्ही दोघांनी लग्न केलं. तेव्हा इथे उमा जोरदार श्रीधरच्या कानाखाली देते. त्याचबरोबर इथे शिवनाथ राघवच्या कानाखाली देतो. आणि तेव्हा इथे नेहमीप्रमाणे पद्माला आनंद होतो. तेव्हा इथे शिवनाथ म्हणत असतो, काय रे, माझ्या इथे विरोधात जाऊन भावाचं आणि वहिनीचं लग्न लावून दिलंस आणि मान माझी खाली घातलीस, बरोबर ना? नेहमीप्रमाणे या वेळेला सुद्धा चुकीचंच काम केलंस. चल आता तुझ्यासारख्या पोराला ना माझ्या घरामध्ये जागा नाही, चल. आणि त्याला आता कॉलरला पकडून इथं आता गेटच्या बाहेर हकलून दिलेलं असतं. त्यानंतर इथे लगेच पद्मा काय म्हणते, बघितलं का रे शिवनाथ, मी म्हणाले होते ना, जेव्हा तुझ्या घरामध्ये सुना येतील ना तेव्हा तुझं घर खऱ्या अर्थाने तुटेल, असं म्हणाले होते की नाही? आता बघितलंस ना, सून घरामध्ये आली आणि तुझं घर तुटलं. अरे चला रे, वाजवा रे, सेलिब्रेशन तर झालं पाहिजे नाही का? आणि मग ढंढाटा टटा असं म्हणत ते आता जोर जोरात नाचत असते. इथे आता शिवनाथचं हसू झाल्यानंतर, त्याचा अपमान झाल्यानंतर इथे आता पद्माला खूपच जास्त नाचावंसं वाटतं, हसावंसं वाटतं. तेव्हा इथे शिवनाथला
प्रचंड राग येतो. त्याला खूप जास्त राग आलेला असतो. पण खरं तर जी गोष्ट घडलेली असते ना, त्याला जबाबदारसुद्धा तोच असतो. आपल्या मुलांचं जिथे प्रेम आहे तिथे त्यांचं लग्न लावून न देता बाहेर मुली शोधणं हे चुकीचंच आहे ना. मग केलं त्या मुलांनी जिथे प्रेम आहे तिथे लग्न, तर काय बिघडलं? पण नाही. शिवनाथ मात्र त्या गोष्टीचा सुद्धा आता बाऊ करतो आणि त्या गोष्टी मनाला लावून घेतो.